गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अड्भंगकानीफ मच्छिंद्रद्या चौरंगी रेवानक भर्तहरी संज्ञा भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 35। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा, दीनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी। तू दयाळ विश्वंभर, बहुधा अर्थी हे चराचर, भरण करीसी जन्म दिल्यावर कामने ते लक्षुनी। तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरीत, तरे ग्रंथा तरी भराभर उदित विश्वंभरा होई का। मागील अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म, सहन सारुके कृषी कर्म बोलुनिया दाविले परिदैवे करून अवचट देखील त्रिनंदन, तो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होत असे। हिरा तेज गुड स्थाना लागुनी, दडे तरी तया काळी हिरकणी, भेटी लागी येत धावणी, लोहा लागी चुंबक। का हस्तपंक्षी हंस पक्षी भक्षणात, कदान भक्षी मुक्त विराहित, जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्ष भक्षितसे। तेवी रवण योग मूर्ती, मार्गीच भेटला अवचट गती, दुग्धा लागी शर्करा निश्चिती, लवण काही मिरवेना। असो ऐसा अवसर त्यात घडला पर्य बुद्धिवंत, सिद्धी कळा घेऊन चित्तांत अग्निसुत दौडिला। दत्ते केले शहाणपण, किंचित कळा त्या दाखवून, रक्षुनी आपले सकळ भूषण, गेला निगुनी महाराजा। जेवी मर्कटाचा ने देवनी, मार्गी इंडविती भो बुद्धिमंत प्राणी, तेवी आत्मज करुणी गेला महाराजा। एरीकडे रेवणनाथ, वृषभ ठेवणी स्वशेतात, येऊन या सिद्धा आहूत करता झाला महाराजा। सकळ शेत झाल्या पाठी, नागदोल गवळणी कर संपुटी, आऊत मार्गी फिरत जेठी, गायनाते आरंभिले परी दत्तवचन, मंत्र प्रयोगे गायन, दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलतसे। एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने, परी महिमा सिद्ध प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई। सिद्धी येऊन आऊतापाशी, म्हणे कामना कोण तुझीशी, येरू म्हणे तो नामासी, श्रुत माते करी का। एरी म्हणे मी सिद्धी पूर्ण, देहधारी महिमान, ऐसे कथा उत्तमोत्तम दत्त बोल आठवला। जेव्हा सिद्ध दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता, सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा। की हा प्रयोगिता मंत्र, महिमा नामे सिद्धी पवित्र, प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त, कामने ते पूर्वावया। मागणे जे का आर्थिक कामना मनी, तू तीस दाखवी बोलुनी, मग ती तुके कार्या लागुनी, सकळ कामना पुरविल। मनशील काय आहे प्रतापतीचा, तरी वदता नये आपल्या वाचा, सकळ भोगतो महीचा, प्राप्त करी लक्षणार्धे। कानन तरू पाशान पर, जितुके असतील महीवर, तितुके कल्पतरू साचार, करून दे लक्षणार्धे। आणि तोळवटचे ते पाशान खानी, तपाची दावी अपार करणी, की परिस देवी चिंतामणी, करुणी दावे क्षणार्धे। वसनभूषणा धनक नकराशी, अपार दावी नगा ऐसी, जे जे वर्तेल सो कामनेसी, तो अर्थ पुरविल बा। ऐसे सांगून यात्री आत्मजे, ओपिले होते मंत्र बीज, ऐसे श्रुत होता सहज, दाटला होता गर्वाने, परंतु निस्पृह होता आनंद भरित, हाकित होता शेतात आऊत, मंत्रप्रयोगी विचारित सहज स्थिती गेलीसी। परी महिमा सिद्धी भेटता होत्या ते, आदिकाल आनंद भरिते, म्हणे सत्पंत सांगून दत्त गेला असे महाराजा। मग हातीचा सोडणी अवतार दोर, तिथे बोलता होय उत्तर, म्हणे शैली पण शेती पैल असे तरुवर छाये करून विष्टीला, तरी त्या शीतळ जायत कणाच्या राशी परमित, कनक करी एक क्षणात चमत्कार लावी का। दृष्टी पडता कनक राशी, मग मी म्हणून सिद्धी तुझसी, मग जे कामना होईल देहासी, ते मी तुझला सांगेन। तरी हे ऐसे परीक्षा वचन, आधी दावी मज कारण, जैसा मोहरा सूत गुंडोन, अग्नि रक्षी परीक्षे, की पक्षी कुळादे हंस वृष्टी, परीक्षे उपी पया तोय वाटी, की परिसा पारक पाशान दाटी, लोह मिरवी कनकाते, तेवी आता परीक्षा पण दावी मिरवी अपार सुवर्ण, तेने मग संशय विरहित होऊन गोड होईल चित्ताते। ऐसे बोलता रेवणनाथ, सिद्धी आश्चर्य हास्यकृत, म्हणे महाराजा एक क्षणात, कनकधने भरीन सकळ मही, मग सहज आणि कृपा दृष्टी, विलोकी तसे मही पाठी, तो नगा समान कनक धनथाटी, अपार राशी मिरवल्या। ते पाहुणी रेवणनाथ, म्हणे माते तू आहेस सत्य, तरी आता सन्निध्य माते तुनिया रक्षिका, तू सन्निध असता सर्व काळ, पूर्वीसी सकळ इच्छा फळ, ऐसे बोलता ती वेल्लाळ, बोलती झाली दया ते। म्हणे सानिध्य राही नाता, परी गुप्त वर्तेन जगा करता, तू आनंद रावी दर्शन स्पृहता, कार्य तुझे करीन मी। मग अवश्य म्हणे रेवणनाथ, कार्य संबंधी असावे उदित, मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरविली। त्यावरी सायंकाळपर्यंत शेती पेरिले समग्र आऊत, मग गुरासवे येऊनी गोठगणात वृषभाते बांधिले। रात्री करुणी शयनी शयन, तो उदय झाला द्वितीय दिन, मग मनात म्हणे ब्रह्मनंदन, व्यर्थ का कष्टे कष्टावे। शेती सकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत, तरी आता कष्ट घेऊते, व्यर्थ शरीराशी व्हावे।
निदान सदा आपुले हाती दैन्य भोगावे कवने अर्थी परिसरा दला धनाप्रती मिळवू का जावे देशांतरा सुरसुर भेसता घरी तर्क मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी सदा चिंता का भोगावी ऐशे कल्पना चित्ती सोडून तिथले जाणे शेती तो दिनेता प्रहर मिती सहन सारोग बोलतसे म्हणे वस्ता सोडून याऊत गृही वैसलासे कवने अर्थ येरू म्हणे जाऊन शेतात काय तात करावे कष्ट करता रात्रंदिवस काय मिरविले फळास येरू म्हणे धान्य खावयास पिकवा पाडसा शेत पिकले अपारकनी मग सुख भोगोनी अवनी नातरी भ्रांती खावया लागुनी होई होई पुढे होईल बाळका ऐसे कुणी गात वचन म्हणे कष्टे पिकवा ते शेती अन्न तरी आपले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे हेरू म्हणे बा आपल्या गृहासी काय आहे न कळे मजशी नित्य स्थापनी येरा कोरड्यासी दिवसभरी लोटतसे हेरू म्हणे बोलती खोटे सदन भरलेले कनकवटे जाऊनी पहा करे कोटे बोल माझी महाराजा तो आसुनी सहज स्थिती गमन करतसे धवळा प्रती तो कनकराशी धन अप्रिमिती गृहा माझी मिरविती ते पाहुण्या सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दोंदिग म्हणे कैसे झाले कौतुक बोळ बाळ बोले करुणिया मग परम होनी हर्षयुक्त म्हणे वर्धपानी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्ध मुनी हा असे मग तो रे मन ब्रह्मसूत काय करतसे नित्य नित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे ते पांतेस ते येता मुक्कामासी पाचारुणी नेतसे सदनासी कामने समानश आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवन देत अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांथिक सत्वर धावती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवन वस्त्रपान अपार धन देवनिया बोळवी रोगभोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पावनी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेशी जनाचे वृंद रेवन सिद्धी म्हणताती तो कोणे एके दिवशी मच्छिनाथ मही गर्दना तीर्थ बुंदल ग्रामे अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून कस कर्तव्याचे लागली गुरुचिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखील अनाथ म्हणती बाबा उतरलासी येत तरी सारा वया आपुला भक्त रेवन सिद्ध पाहावा हे रूपसे त्या देवचन रेवन सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून कृषी कर्मी शोधा ऐसे कदा मचनात जाऊनी पाय अंतरी गुप्त तो दृष्ट ते कदा म्हणे चित्तात उतार असे हा एक आमुचा सांगाती पूर्णांश हा नारायण प्राज्ञशमस तरी प्रसन्न कोण यास झाला यास शोध करू तयाचा पुन्हा येऊनी धर्मशाळेत लोकांसी म्हणे गुरु कोण याते कोण मिरविला जगाते निज देहाचे नाम सांगा तव दे म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहीत मग स्तब्ध रावणी मचनाथ काय करी महाराजा पक्षी कुळाचे पाचारून घातीला घालता झाला इच्छा भोजन एका करी वैस होऊन तुष्ट करुणी गोळवी शिरी संधी पक्षी मेळा मच्छिंद्र वस्तुनी वष्टी सकळा जाय म्हणता उता विळंबरा देव जाती पै मग पाचारुणी वनचरांसी त्यासही देते आहारासी आपले हस्त व्याघ्र सिंहासी ग्रास देता महाराजा ऐसे होता काय एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वराची म्हणून यास श्वापद विहंगम स्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून खाती रेवन सिद्धासी सांगती म्हणती आला आहे गजती सर्वांपर्यंत विहंगमदारी श्वापदगण सहज घेतसे पाचारून ही ती संशय सोडून भेटी लागी दयाच्या कधी स्कंदी करून आरोहण अन्नोदका ते सेवून जा म्हणती करती गमन तृप्त मना मिरवणी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पाहावे तया दृष्टी पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी दयापाशी येताती ऐसे कुणी रेवन सिद्ध पाहू चालेला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्षियांचे वृंद करी श्री मिरविले ते पाहुनी आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत तरी बेडू या संशयाते प्रसिद्ध सिद्ध कोण हा मग शीघ्र येऊन आपले सदनी जाऊनी बैसले एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगुनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाल बुद्धी कवन का म्हणे काय सिद्धी
प्रत्यक्ष केले तू माते एरू म्हणे ओ कृपा सरिते तुष्ट करीसी सर्व जनाते तेची रीती पक्षी कुळाते तुष्ट करवी श्वाप देखी तुष्ट करीसी तरी ऐसे हरुणी त्याच्या देह बुद्धीस मम स्वानिध्य स्वंगास संगोपावे जननीये एरी ऐकुनी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाही द्वैत पर ब्रह्मवेत्या वाचुनी जो स्थावर आणि जंगमात सर्वांची नांदे हृदयात त्यायाची या गोष्टी या निश्चित जो अद्वैत म्हणे वसत असे हे महाराजा ऐक बोला जो जळरूपीच होऊन ठेला तो जळा माझी मिळावयाला अशक्य काय उरेल जी तेवी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नुरे द्वैत वार्ता द्वैष्ट झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानवी आप्त आणि मग तेही मानित त्याते सखा सोयरा की आमुचा तरी आता श्लाघ्यवंत आदिवाव्य ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रेवन्नाथ ब्रह्मव्यक्ता करी माते एरी म्हणे चातुर्य खानी अत्रे नंदन तुझा स्वामी त्यातेच स्तवनी युगमी साध्य करून घेई का तुझं तो साह्य झाल्या जाण मग पक्षीशादपदी अद्वैतपण काय असे तेवढे कठीण देवादिक येतील की स्वर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोंदिक वाशीतील मग तुझी ऐसी सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून कारणात प्रवेशे जया काही भेटला दत्त तेथे जाऊन वैसला नाथ दत्त स्मरणी ठेवणी चित्त वाट पाहि भेटीची मनी दाटला भेटीचा योग तेने अन्नुतकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर शोक शुष्क काष्टदायी तसे चालले करूचे पर्ण भक्षण येतसे कायचे एवढून दत्ते वेगळे भेटी कारणे काय वाचे गेला मग ते बावन वचनात म्हणे हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापी हा गुरु तो ऐसा कैसा काळरत्नात ऋणोत्तर घालून भाषा गेला हे अभ्यास भाषा निष्ठूर मन करून या मग रेवन सिद्धीचा प्रताप पुसून घेतला जन्मुख पाप माप ते म्हणती तो पार आहे जग बाप परोपकारी असे की किती एका घालेले इच्छित अन्न किती एका दिले अपार धन परत अपार जगाचे अकिंचन बन अर्थार्थी अर्थसे ऐसे ऐकून जनाची गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी सिद्धी सगळे दादला जेठी कोठे तरी गुरुकृपे तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुतो व्हावा की मग आणि मागरी मालगिमा महिमा इश्चित्व वशिष्ठ प्राप्ती प्रकामा ईशाष्ट सिद्धी नामा पाचारीला प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथांच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्यात पाहुनी उत्तर मध्ये सांगावे रेवन सिद्ध हा महापुरुष त्यांचे सिद्ध दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास गुरुवाक्य करून या तवती बोलती झाली महिमा माते या ओपिले दास्य नेमान श्री दत्तात्रेय गुरु योग द्रुमे मंत्र सिद्धी करून या मग दत्तात्रेय आहे गुणी गुरु म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी स्वरांपरू हित इच्छिने दयाचे जैसा अर्धपिंड भाग मारुती देह उद्भवला योग परिचिता हरणी भोगेला भोग साह्य होनी तयासी किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानरगण सर्व साह्य होनी महात्मी कृष्ण वाढविला तेवे आपली ऐसी मात्री मती चमसनारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धा प्रती साह्य आपण व्हावे सर्वस्वी मग तेथून निघ्याती वेग गिरणार वरती आला चांग भेटून यात्री आत्मचे योग रेवण सिद्धांचे वृत्त कथी रे सलीलपणे चरणी माता ठेवणी म्हणे अनाथ नाथ हे गुरु राजा दयावंता साधक हितावास करू तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हा करता क्लेश दारुण मही लागी भोगीत असे निर्वाण धरुणी चित्ती वैसला एकानना प्रती तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा हा एक सिद्धी आणुनी त्या भास घालून गळात उडतर भास तरी तो भास झाला क्लेश मरण वाट त्या जावी जेथे झाली तुमची भेटी तेथेची वैसला कानन कुटी आहार तेजुनी प्राणकंठी आणून ठेविला तो त्वचा झाली असती व्यक्त देहीचे रुधिर आटले समस्त प्राण कासावी सच शुश्वेत कार्पास समधी सदाती सर्वांगीच्या शिरा दृश्या ढळढळीत दिसती महापुरुष पोटवाट क्लेश ऐक्यलेश हरिकटी सममिरवत तरी महाराजा सदैव माऊले वस्सा करावे काय तुले कृपा करुणे नवे भले महिलागी मिरवावे लोहाचे कनन करी बरीस तेने जांडेला बाकरस तरी परिचय कोण त्यास म्हणेल दगड मिरवेल की एक माझा हरी पूर्ण तेने जाणलेले चांगले पण मग सविता राजतया कोण महिलागी बोलेल की अमुता वर्तमानी स्पर्शिता जाय मोळी लागुनी मग तो सर्वान लागुनी अवनी टेंगणेपणे मानित असे ऐसी चाल सहज स्थित गुरुची असे कृपा मूर्त तरी रेवन्नाथ देह आहुत कष्टानळीने सांडावी पहा जीवने केली लावणी सुखानिले थोरपणी ते शिष्ट केली या मोहे करुणी बुडवू न शके जीवन ते त्याची निधी पियुषा भास सेविल्या ओपी संजीवनपणास ते पुढे कोपल्या मृत्यूप्रदास पाठविले ती महाराजा परित्या पियुसरसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदय अवधारे बहु वसत असे ऐसे बोलत
भक्तिवानाचे ऐकुनी दत्त हृदय प्रेमनाचे डोलवणे अग्रेवासाचे हास्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊन या मच्छनाता व्यान अस्त्र जल्पणी चित्ता त्या ठाई पातले परित्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन बस्तिकी इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणे मिरवले की एक हर की द्रोणमंदराचल कि मयागार प्रेम मारुता होनी स्वार तया ठाई बांधले तो हेताची देखील अरे वर्णात कृषी शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्तांची अति क्लेशी कंठी प्राण पावनी श्रमलात्री नंदन प्रेमे कळविलास दयपणे माये जैसी बाळकाते की वत्सा लागी जैसी गाय अंबरडा बोडी अति मोहे देवी अत्री नंदने प्रेम हृदय प्रिय भाव आलिंगला तेनेही चरणी ठेवणी माता होय प्रेमासुर डाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निर्डळवाणी वस्ताते मग तो महाराज तो राज हृदय दरी अग्नि आत्मज मग साधक हिताचे चोज उल्हासे उभिदसे जैसे सुधा लागी जात हिता लोपनी परत्र होत तेवी दुर्वासा सहोदर मोहित होनीला मोहितसे पर महाराजुनी कृपेने आळी करणी ओपली मंत्रावळी तेने तत्घटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदय देवटा नृत्य करी तत्वच ओटा तेने करून द्वैत काटा अंकुराते कुडी येला मग कृपया अर्जुनी वज्र शक्ती वाळी चर्चरी दिव्य विभूती तेने करून देह स्थिती शक्तिमान विरविली मग सवे घेऊन रेवणनाथ गिरणार बरोती गेला दत्त ते देवैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विमूलकनी केले पान तेने करून ऐक्य वन चराचर मिरवले ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे देख देही मिरवलो मग पक्षी कुळावन चरांसहित अचलपणी पाषाण लता समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषार्था प्रवीण कला व्याकरणी धनुर्धर जयतर्पणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी कोक शास्त्रादी अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण शस्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र नामास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्र खगेंद्रास्त्र ब्रह्मासादी निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वासो शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती ऐसे गुणी वर्णिता किती अपार श्री मिरविला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा पाडिले गान तत्वज्ञानी दिव्य ज्ञान कथा गळा कंता उभिली देव विद्धी शुद्ध सारंगी अनुवद वाचे नानांगी कुबडी पावडी देह प्रसंगी देह विदेही निर्मला ऐसे होनी पूर्ण स्थित मग सवे घेऊन मच्छनाथ मार्तंड पर्वती गेले दुर्त नागेश्वरनाथा वंदिले ते जे करून देव दर्शन वर्ध घेतला विद्ये कारण मग शाबरी विद्या कवितोरचन महिवारी मिरतुसे असो सध्या सर्वसाध्य झाल्यावरी मावंदे मंडली मांडिले बहुता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरणारवरती आणले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गण गंधर्व सुरवर अनेक मावंत्यास आणले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र वास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावंत्यादी पाजले 4 दिवस यथायुक्त 16 भोगीला परिमित मग प्रसन्न होणी सगळं दैवते पूर्णवरा उभिले वरदेवनी सगळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवन सिद्धही तीर्थाटनासी अग्त्री आत्मचे पाठविला तीर्थेंड पारमैसी तो विटग्राम मानदेशी ये देवनी मुक्कामासी सहज स्थिती वाहिला तो हे जे सरस्वती ब्राह्मण जान्हवी का श्रीदया लागून लावण्य नदिका स्वरूपमान चंद्रासी वदने लाजवितसे उभयंता स्त्री पुरुष एक चित्ती जेवी ते लोह चुंबक करती किंवा जगप्रती अवस्थी अवियोग प्रति वाहिले की मी नदो याची संगती की विवर्स्थानाची एक निधी की भावांगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नंदसे तन्याय उभयंता जाण प्रपंच वैवाटी एक प्रमाण परी तुके असूनी जठरी संतान शून्यपणे विरवत सप्तपुत्र झाले तयासी फरिते बाळपणी पंचतो देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचतो होय असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते द्वादश दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांतेसी म्हणे परमवेल्लाळे पंचम षष्ठ बक्षिले काळे हे 12 दिन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे एका आणि चुकल्या परीस तो 10 वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी वसे नाही सर्वता घे ऐसे कांतेसी बोलून वचन वारसे मांडले परमावडीने गृही करून पंचवक्वाने घाली भोजन विवरांसी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करता आला देत अलक्ष गाजवून त्याद्वारा ते पुढे पावले तसे तेव्हा त्या विपरीत किले दुरून वाढते पात्र ठेवले धरून तैसाची बाहेर येऊन नाथ निकटलक वगे तेव्हा तेजपुंज हाटक कांती देखना
देखला विप्र म्हणे चित्ती अपूर्व तापसी अवतार क्षिती कोणीतरी आहे की तैसेची सोहळा बघे करून नाथ चरणी मस्तकडे येऊन म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असून मज दारिद्र्याचे मनोरथ डालवून जाता किमर्थ तरीच नवय तुम्हा यथार्थ अनाथास नाथ करावे मी हीन दीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा वारे अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिळवितो ऐसे बोलून मुलानवानी माता वारंवार देवी चरणी आपला वर्णाश्रम टाकून विवळ झाला वावरते त्यावरी बोले नाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी मज नमस्कार असा तुझसी मज नमस्कार वया तुझसी अर्थ नाही जाणीजे एरु ऐकुनी बोले वचन शूद्र दादीचा ब्राह्मण तो मातंगा करील मन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धडफोडा प्राज्ञिक मानिला जेनी वेडा तरी त्या पंडिता धिक्कार अरे ऐसे वर्म निपुण मज ऐसे केईल घडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करत असे ऐसे बोल अभिप्र त्याते मनात म्हणे रेवन्नाचा अभिप्राय प्रज्ञावंत बोला परी चालत असे ना तरी बोलता सोपे आचार गाविता क्रीड कापे तरी आता नसो याते स्वल्प सिद्धार्था ते मिळवू मग अभिप्राचा धरून यात संचार करत त्याचे गृहात विप्रेना नेवोनी स्वसदनांत महाराज वैशिवला पात्र लकवके आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रांकडे वैसवून भोजन रसारी नाथांचे अन्य विप्राविप्रणय म्हणून सगळ्यांचे करी संगोपन पर्यापन न उठे नाथापासून परमभक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पिपिली का काढू जाती दडपी मुका तेवी भक्तीचा धोरणी यावांका विप्र गुंतला नाथ भक्ती असो ऐसे परमभक्ती नाथांची झाली जठरोदुक्ती एरीकडे विप्रंग पंकती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपले सदनी एरीकडे नाथ लागून भोजन झाले नम्रवचनी बोलता आला विप्रतो म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीसी जेवावे भावे माझे वचन उदयक प्रातः काळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुणी दयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमार एकांत सानी शयनावर नाथ येऊनी पौडले नाथशयनी होता निद्रिता आपण भोजन सारून त्वरित वारास करून येत नाथापाशी त्वरेने तो सुरे गेला असतासी मग उठून बैसला तापसी पुन्हा बंधून नाथ चरणांशी उपहार करावा म्हणत असे तर नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी मन मग आपल्या नित्यनेम सारून पुन्हा शयनी पौडला सरस्वती ब्राह्मण निकड बैसून नाथांची चुरीत असे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळचे होते माते पाशी सोटविने झडपिले त्यासी परमते झाले कासाविषयी शोक सिंधू चुंबळला हाक मारी सोवर्त्याने म्हणे बाळ कासाविषयी भाऊ होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाता कारण आपले प्रारब्ध मुळीच येईन बरवे काहीच होईन गे मागे आचरलो काही पाप ते भोगुनी अमुपा ताई मोठा स्वामिनीची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलून कांते ते श्रीनाथांचे चरण चुरीत तो सविताचे उत्सुताचे येऊन उदूत बाळ देही मिरविले मग तो मायेचा मोदार हृदय भेटला विरहग्न मग वंदन रुदन भरताना जानवी तेव्हा तयाने नाते कोणी मंद रुदन विप्रासी म्हणे रडते कोण येरो म्हणे बाळकाचा प्राण कासा विसमतसे मग तो विप्रस्व कांते पाशी येऊन बाये पुत्रासी मग ते मिरवले प्रदेशेशी हाक मारुनी ते दावा म्हणे महाराजा प्राण येण बाळा झाले निश्चित ऐसे कोणी रेवन्नाथ परमेश्वरी शोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा लाजला कृतांत तो कृतांत पाहिना आता पाहिन नाहीसा करीन मी ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळान तव ते शरीर उचलून नाथांना गे अर्पित असे तव ते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपले दृष्टी चित्ती हळूहळू म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्रासी म्हणे बाळ ती तो इतकेचे झाले काय नितांत एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळंत म्हणे मृत्यू पाचवे पावले सप्त पंचसप्त दिनी द्वादश दिनी तप प्राज्ञी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे हिन प्रारित आहे आम्हा सदे सुपळपणी कर्मलेश फळाये कैसे येईल की परी असो होणार ते झाले आमचे सेवेसी चित्त रंगले ते पुण्यासही हेची तुले वारंवार लादो की ऐसी बोलता विप्रमाने अंतरदानी दले प्रांजलमणी मग सरस्वती विप्राच्या आचारुनी बोलता आला महाराजा म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊन यमपुरी 7 बाळे आणतो की मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती म्हणे विप्र बाळ हे क्षिती येणे नासणार नाही रे ऐसे जाऊन तत्व त्वरिता त्वरित ते तुनी निघता आला नाथ व्यान असल्या जल्पणी साथ अतिवेगेसी चालला भवते असरांचे करी भ्रमणतेने
हिमालयाच्या अंबुकन शीतळ करून या. जाण येत असती मिरविले जैसेची त्याचे झुळके यात समिक वावक निश्चित येणे करून शरीरात बाधा न चल सहज चालीला बाधा न करी अंगात देवी आदिनामास्त्र सव्य मिळवून योग पात्र व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनीगिरी वेदला सहज चालला यमपुरी संचार करी यक्ष धवळणारी तो धर्मरक्ष पाहुनी नेत्री. आसनाहुनी उठला असे बाई सोमुनी आपले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी सहज करपोटी नम्रवाणी धर्मराजे आराधीला म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थ कामी योजिला पक्ष तरी देवधुनी सुडाळ पक्ष मज यक्षादे दुष्टवी एरू म्हणे यमपूर्णाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता तू आयवणी तू तयाच्या सुता हरण कैसे केले रे तरी जे घडू नये ते घडले परी आता मागुते देईचे वाहिले आणि षटपुत्र त्यांचे कोठे ठेविले तरी आता देई आणोनी तरी या बोलात या बोलासी वर्तन तूने नाही जरी काढून मम कोपराचा आपला याग न उरून दे तुझ लागे ऐसे बोलता रे वन्नाथ विचार करी दे जोब दिसूत म्हणे चांगले बोलून या देशी धरते दाडावा आपल्या सर्वस्वी निमित्त करून अधिकारी करवा मारा मन या सिद्ध तिथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. ऐसा विचार करून मानसी बोलता आला योगी यासी म्हणे महाराजा मग बोलासी चित्त द्यावे तार्थ हे महाराजा आर्य राणी तिच्या तो नाभी कुमार हे मुख्य यांचा कारभार सगळं करणे तयाचे तरी म्हणाल कैसे रेती त्रिवर्ग त्रिकामाच दे शिव क्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमोगुणहारी आम्ही त्याची करतो जाकरी म्हणून मारणे दारणे आमुचे करी काही एक नसेची तरी आता प्रतापाराशी गमन केले कैलास असे आराधुनी शिवचित्तेशी सप्तपद न्यावेजी आणि कोण सांगतो उत्तर असते त्याचे आहेत स्वप्त कुमार तरी जाऊन आपला बुद्धी संचार कार्य आपुले करण्याची मजवरी जरी आला आपण कोपन तरी मी काय येईन दिन क्षयकर्ता उमार मनस प्रसिद्धपणे मिळत असे क्षयकर्ता हे भवत चराचरे शस्त्रादी बोलती साचार आपणही आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे असे असुनी महाराज का कोपानळी योजिता मज स्वज्वलतेची अर्कराज कमधवळाणार आनंदितो. तुम्ही सर्वांची ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपट पंथी रे मिळ नका ऐसे बोलता धर्मराज मान तुकावे त्याचे पुंज म्हणे पंकजाननाचे काज तो सत्यार्थ बोलसी तू तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहिन अमृतपण त्या सुद्धा ऐसे बोलणे योग धारणे उठला मग ते दोन्ही व्यानास्त्र मुखी स्तवनी व्यानास्त्र कैलासादे पातला आधा ते कथा सार होईल ते तुकी दंडी कुमार मूळ ग्रंथात कृपे करून वर्णित स्वस्तिक श्री भक्ती कथा सार संमक्त गोरक्ष काव्य किमय सदा प्रसिद्ध भाविक चतुर पंचत्री अष्टमाध्याय घोडा पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.